हेलो स्टूडेंट्स, आज के वीडियो में आपका स्वागत है। आज आपण बघूया मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 6वा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठाचं स्पष्टीकरण आपण बघूया। तर बघूया मित्रांनो, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठाचं स्पष्टीकरण। ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ, ऑलिम्पिक ह्या शब्दासोबत आपण सर्वच परिचित आहोत आणि ह्या ऑलिम्पिकच्या सामन्यांचं यामध्ये महत्त्व सांगितलेलं आहे। आणि ऑलिम्पिकचे हे 6 वर्तुळं आणि ऑलिम्पिकचे 5 वर्तुळं असतात आणि ते एकात एक गुंफलेले असतात, त्यालाच म्हणतात ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ। तर या पाठाचे लेखक आहेत, पहिले आपण पाठ परिचय बघूया। बाळज पंडित या पाठाचे लेखक आहेत। यांचा जन्म 1929 मध्ये झाला आणि मृत्यू 2015 मध्ये झाला। प्रसिद्ध लेखक, क्रिकेट सामन्यांचे समालोचक, पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यांची ही पुस्तकं आहेत। तर आता या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे बघा। ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे। तर या पाठामध्ये काय सांगितलं आहे की जे ऑलिम्पिक सामने आहेत यांची सुरुवात का झाली, काय कारण आहे याच्या मागे आणि कशी झाली, हे सामने जे भरवले जातात त्याच्या मागचं उद्दिष्ट कोणतं आहे, उद्देश कोणता आहे, आणि ऑलिम्पिकचे जे 5 वर्तुळ आहेत त्यांचा अर्थ काय आहे, या सर्वांचा आढावा या पाठामधून घेतलेला आहे। प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती दिली आहे। ही जी ऑलिम्पिक स्पर्धा असते ही जागतिक पातळीवर होते, क्रीडा स्पर्धा आहे म्हणजे यामध्ये खेळ खेळले जातात। तर याची माहिती या पाठामध्ये आपल्याला दिलेली आहे। तर बघूया आपण पाठ ऑलिम्पिक वर्तुळांचं गोफ। मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। आता सर्वांगीण विकास कशाला म्हणतात, मनुष्याचा सर्वांगीण विकास म्हणजे सर्व अंगांनी झालेला विकास, म्हणजे विकासाचे जे प्रकार आहेत, शारीरिक विकास, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास म्हटलं आहे इथे। व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे शारीरिक विकास आला, बौद्धिक विकास आला, त्यामध्ये आणखी काय म्हणू आपण, मानसिक विकास। हे मनुष्याचे व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत त्या सगळ्या विकासामध्ये क्रीडेचं म्हणजे खेळांचं खूप खूप महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे। सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात। सर्व स्तरावर म्हणजे आधी आपण शाळेमध्ये असतो तेव्हा शाळेतल्या शाळेत काय म्हणू आपण, 2रा वर्ग, 3रा वर्ग किंवा 8वा वर्ग, 9वा वर्ग, ह्या अशा इयत्तांमध्ये आपण कॉम्पिटिशन ठरवतो, हा एक स्तर झाला। नंतर एका विद्यालयाचे सामने दुसऱ्या विद्यालयासोबत खेळले जातात, हा एक स्तर झाला। क्लस्टर लेवल म्हणजे 2-3 विद्यालय, 4-5 विद्यालय मिळून जो एक ग्रुप बनतो, एक क्लस्टर बनतो, तर असं एका क्लस्टरचे सामने दुसऱ्या क्लस्टरसोबत, हा एक ग्रुप झाला। स्टेट लेवल, रिजनल लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल, अशा प्रकारचे हे सर्व स्तरावर जे सामने खेळले जातात, सामने म्हणजे खेळ खेळले जातात, क्रीडा सामने, हे क्रीडारसिक म्हणजे खेळामध्ये इंटरेस्ट घेणारे, खेळामध्ये आवड असणारे, यांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात। क्रीडाप्रेमी म्हणजे क्रीडेवर जे प्रेम करतात, खेळावर जे प्रेम करतात किंवा खेळतात, त्यांना आपण म्हणूया, या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात हे सामने, हे खेळ। संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे।
आता संपूर्ण जगात जेही क्रीडा सामने होतात, क्रीडा सामने म्हणजे क्रिकेट होतो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, आणखी कबड्डी, फुटबॉल वगैरे वगैरे जे सामने होतात, तर ह्या साऱ्या क्रीडा सामन्यांमध्ये संपूर्ण जगभरात हे ऑलिम्पिकचे जे क्रीडा सामने आहे याला एकदम मानाचं स्थान आहे, एक वेगळं स्थान आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. तर ह्यामध्ये हे जे लेखक आहेत बाळ जप पंडित, ह्यांचा मृत्यू आत्ता म्हणजे 2015मध्ये झालेला आहे. तर त्यांच्या नजरेसमोर 2020ला जे ऑलिम्पिकचे क्रीडा सामने होणार त्याचं उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर आहे की आपल्याला आवडणाऱ्या ह्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यांनी यामध्ये कसे विजयाचे मानकरी आपण होऊ आणि त्यासाठी किती प्रयत्नशील अधिकाधिक प्रयत्नशील आपल्याला कसं राहता येईल यासाठी त्यांनी ह्या पाठाचं लेखन केलेलं आहे. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. हे बघा, एक वर्तुळ, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं अशी 5 वर्तुळं आहेत. आणि ह्या 5 वर्तुळं असण्याचं सुद्धा कारण पाठामध्ये आलेलं आहे, मी तुम्हाला सांगेल पाठ शिकवता. आणि हे निळं, काळं, लाल, पिवळं आणि हिरवं या रंगांमध्येच हे वर्तुळं असतात. तर हे जे एकात एक साखळीसारखे चेनसारखे जे वर्तुळं आहेत, तर हे सुद्धा याचंसुद्धा एक फार महत्त्वाचं कारण आहे की हे एखाद्या जसे मित्र असतात हातात हात घालून आपली मैत्री दाखवतात, त्याप्रमाणे हे 5 देश आहेत. हे 5 देश असे एकमेकात गुंफलेले आहेत ऑलिम्पिक सामन्यांसाठी. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. ऑलिम्पिक गाव, आता ऑलिम्पिकचं गाव म्हणजे ज्या ठिकाणी ऑलिम्पिकचे सामने होतात त्या ठिकाणाला ऑलिम्पिकचं गाव म्हटलेलं आहे. तर हे सामने पाहायला जाणारी त्यांची जी मोटार आहे भरधाव वेगाने जात होती आणि गर्दी तर खूप होती, प्रचंड गर्दी होती. पण तरीही गर्दी असूनही रहदारी म्हणजे ट्रॅफिकला काहीही अडचण नव्हती, कारण ती सगळी व्यवस्था केलेली होती प्रवाशांची, रहदारीची. एकाच रस्त्याने जर सगळेजण गेले तर रहदारीला अडचण येईल, तिथे ट्रॅफिक जाम होऊन जाईल. पण असं काही नव्हतं, अनेक प्रकारचे रस्ते तिथून काढलेले होते, त्यामुळे कोणी या रस्त्याने कोणी दुसऱ्या रस्त्याने, त्यामुळे गर्दी तिथे ट्रॅफिकची बिलकुल नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. मोटार म्हणजे गाडी यांची खेळ बघायला जात आहेत. तर जसं खेळाचं मैदान जवळ येऊ लागलं तसे सगळ्यांचे डोळे त्या समोरील क्षितिजाकडे लागले. क्षितिज म्हणजे कशाला म्हणतात? क्षितिज आपण भूगोलामध्ये शिकले असाल की आभाळ जिथे जमिनीला टेकल्यासारखं वाटतं, आपल्याला आभास होतो, पण जमिनीला टेकलेलं नसतं ते. जर आपण तिथे जाऊन पाहिलं तर आणखी पुढे काही अंतरावर आपल्याला आभाळ टेकल्यासारखं वाटेल, असा आभास होईल. पुढे गेलं तर आणखी तसंच दिसेल. त्याला आपण काय म्हणतो? ह्या आभासमय स्थितीला क्षितिज म्हणतो. तर ह्या क्षितिजाकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. का लागले होते? खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. तर त्या क्षितिजाकडे एक उंच असा स्तंभ म्हणजे खांब आपण म्हणू, त्याला एक पोल आपण म्हणू, अशा उंच अशा स्तंभावर एक भला मोठा, फार मोठा ध्वज ध्वज म्हणजे झेंडा फडकत असलेला आम्हाला दिसला आणि त्याकडे आमचे डोळे लागले. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. त्या क्षितिजाकडे जो ध्वज होता ते ऑलिम्पिक सामन्यांचं एक स्वतंत्र निशाण म्हणजे निशाणी होती, चिन्ह होतं. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. हे इथे आपल्याला जी दिसत आहेत. या झेंड्यावर काय होतं? पांढऱ्या रंगाचं कापड होतं
पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर म्हणजे पांढऱ्या रंगाचं कापड झेंड्याचं, ध्वजाचं, आणि त्याच्यावर निळा रंग, काळा रंग, लाल रंग, पिवळा आणि हिरव्या रंगाची वर्तुळं एकात एक गुंफलेली बनवलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड. तर जणू ह्या वर्तुळांकडे पाहिल्यानंतर काय वाटायचं की 5 मित्र आहेत आणि यांच्यामध्ये फार घनिष्ठ मैत्री आहे आणि हे एकात एक हात घालून काय करतात आहे, आपली मैत्रीची साक्ष देत आहेत, अशा प्रकारचे ते दिसत होते. आणि हे 5 वर्तुळं, लाल, पिवळं, निळं, हिरवं आणि काळ्या रंगाचं जे वर्तुळ आहे हे एकमेकात गुंफलेली, हे जणू काय वाटायचं, ही कशाची निशाणी होती, आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. आपली मैत्री, हे 5 वर्तुळं जगाला आपल्या मैत्रीची साक्ष देत होते. आणि हे 5 वर्तुळं म्हणजे काय आहे, कोणते मित्र आहेत, हे 5 वर्तुळं म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. आणि त्याच्या मागे जो कापडाचा, ध्वजाच्या कापडाचा जो पांढरा शुभ्र रंग होता, तो पांढरा शुभ्र रंगाची पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ, आपलं विशाल आकाश. आणि ह्या आकाशात हे 5 वर्तुळं म्हणजे 5 खंड हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष देत होती. अशा प्रकारचं ते काय होतं, ऑलिम्पिकचं ध्वज. आता हे जगातील 5 खंड कुठले आहे ना, तर हे जगातले आधी 5 खंड होते आणि पूर्वीच्या काळी, आणि हे 5 खंड म्हणजे एक अमेरिका, दुसरा ओशिनिया, तिसरा अंटार्क्टिका, चौथा युरेशिया आणि 5वा आफ्रिका, असे हे 5 खंड होते. आणि या 5 खंडातले खेळाडू काय करायचे, एकत्र यायचे आणि ऑलिम्पिकचे सामने खेळायचे, म्हणून ती 5 वर्तुळं दाखवलेली आहेत. हे बघा, पण यामध्ये काय दाखवलं आहे, युरोप, आफ्रिका, अमेरिका, आशिया, ओशियाना म्हणजे आशिया, आफ्रिका आहेच, अमेरिका आहे, युरोप आणि बघा याच्यामध्ये युरोप, आफ्रिका, अमेरिका, आशिया आणि ओशियाना हे 5 खंड दाखविलेले आहेत. हे 5 खंड जे आहेत हे काय खेळायचे, ऑलिम्पिकचे सामने या 5 खंडांमध्ये खेळले जायचे. आणखी बघा इथे हे 5 खंडांचे तुम्हाला नकाशे पण दाखवलेले आहेत. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. आता हा जो ध्वज आहे ऑलिम्पिकचा, आणि ह्या ध्वजावर एक ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे. आणि ते ब्रीदवाक्य कुठलं आहे, सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस, म्हणजे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता, असं ह्याचं, या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. म्हणजे हे ऑलिम्पिकचे जे ब्रीदवाक्यामधले 3 शब्द आहे, सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस, हे काय सांगतं की तुम्ही गतिमान राहा, गतीने चाला, उच्च आणि आभाळाला टेकता येईल अशा उच्च पातळीवर तुम्ही खेळा, आणि तेजस्वीपणाने खेळा, हे या ब्रीदवाक्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक खेळाडू जो आहे त्यांनी काय केलं पाहिजे, गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. शिकस्त म्हणजे प्रयत्न. आता उंची गाठणे म्हणजे आपलं लक्ष साध्य करणं, अधिकाधिक जास्तीत जास्त मोठं लक्ष साधण्याची काय केली पाहिजे, शिकस्त केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, मेहनत, बलसंवर्धनासाठी मेहनत करायला हवी. हे सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस म्हणजेच गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता याचा अर्थ आहे. असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो.
ह्या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत ठेवत असते. मशाल म्हणजे एक ज्योत, खेळाडूंची जी ज्योत असते ना, दाखवते मी तुम्हाला. ही बघा, याला म्हणतात मशाल. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. हे ऑलिम्पिकचे सामने म्हणजे क्रीडापटू म्हणजे खेळ खेळणारे आणि क्रीडा शौकीन म्हणजे खेळाचा शौक ठेवणारे, ज्यांना याची आवड असते, ह्या लोकांसाठी एक पर्वणीच असते. त्यांना खूप आनंद होतो ही क्रीडा स्पर्धा आल्या म्हणजे. पर्वणी म्हणजे एक फार मोठी संधीच असते, सुवर्ण संधी त्यांना. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रांतील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्र यामधले 5 ते 6 हजार खेळाडू सामन्यांमध्ये भाग घेतात. यामध्ये स्त्री खेळाडूंचाही समावेश असतो. स्त्री खेळाडूंचीही संख्या 2000च्या आसपास असते. 2000पर्यंत महिला खेळाडू पण यामध्ये असतात. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. प्रेक्षागार म्हणजे प्रेक्षक जिथे बसतात, ज्यांची प्रेक्षकांची बसण्याची, खेळ बघण्यासाठी जिथे व्यवस्था केलेली असते त्याला प्रेक्षागार म्हणतात, म्हणजे स्टेडियम. तर यामध्ये 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सुविधा केलेली. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. आणि 70 ते 80 हजार लोक बसू शकतात. 25,000 लोक हे सामने उभे राहून सुद्धा बघू शकतील अशी जागा तिथे मोकळीक असते. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. तर पोहण्याची शर्यत पण या क्रीडा स्पर्धांमध्ये असते, तर त्यासाठी तलाव बांधलेले असतात. खेळांचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे हे एक मोठे गावच असते. आता बघा, सुरुवातीला म्हटलं गेलं आहे की ऑलिम्पिक गाव. तर कशाला म्हटलंय ऑलिम्पिक गाव? एका गावात जशी व्यवस्था केलेली असते, जशा सुविधा असतात, तशाच प्रकारचं ह्यामध्ये पण सगळंच सुविधा केलेल्या, सगळ्याच सुविधा केलेल्या असतात. आणि त्या सुविधा म्हणजे कुठल्या? खेळाचे विशाल मैदान, विशाल म्हणजे फार मोठे मैदान, स्टेडियम. आणि प्रेक्षागार म्हणजे स्टेडियम जिथे खेळाडू खेळ खेळतात आणि जिथे प्रेक्षक लोक बसून खेळ बघतात त्याला म्हणतात प्रेक्षागार, फार मोठं त्याभोवतालचं प्रेक्षागार. रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, रस्ते, कारण माहिती आहे की इथे लोक एकत्र येणार आहेत आणि एकत्र आले म्हणजे इथे गर्दी होईल. त्यासाठी एकाच रस्त्यावरून जर रहदारी याने म्हणजे वाहतूक जर झाली तर काय होईल? गर्दी होईल. म्हणून वेगवेगळे मार्ग काढलेले, रहदारीसाठी सडका काढलेल्या. लोहमार्ग म्हणजे रेल्वेचे रूळ पण. पुरुष आणि स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी, पुरुषांसाठी व स्त्री खेळाडूंसाठी राहण्यासाठी असंख्य खोल्या, इमारती, बिल्डिंग, वसतिगृहे म्हणजे राहण्यासाठी लोकांना तिथे वसतिगृह, आणि प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे. प्रेक्षक ज्यावेळी खेळ पाहता पाहता थकतात, त्यांना भूक लागते, तर त्याच्यासाठी उपहारगृहे म्हणजे छोटे मोठे हॉटेल्ससुद्धा, असे सगळ्या सुविधा असलेले जणू काही ते एक गावच आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? ऑलिम्पिक गाव. याला ऑलिम्पिक व्हिलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक व्हिलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. आता हे ऑलिम्पिक व्हिलेज असावं अशी कल्पना 1956 मध्ये
मेलबोर्न जे आहे हे ऑस्ट्रेलियाचं एक दुसरं मोठं आणि जुनं शहर आहे. तर ही कल्पना ह्या मेलबोर्नमध्ये मांडण्यात आली आणि पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. आणि मग ऑलिम्पिकचं पहिलं विलेज जे आहे, ऑलिम्पिकचं जे गाव आहे, ऑलिम्पिक गाव हे कुठलं, मेलबोर्नमध्येच पहिलं ऑलिम्पिक विलेज ठरवण्यात आलं. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. ऑलिम्पिकचे सामन्यांची वेळ ठरलेली आहे, ते दरवर्षी होत नाहीत. 4 वर्षानंतर, दर 4 वर्षानंतर ऑलिम्पिकचे सामने होतात. हे सामने 5 दिवस चालत आणि हे सामने किती दिवस चालतात? 5 दिवस चालतात. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. आपण जर ग्रीस देशाचा इतिहास बघितला तर त्यामध्ये हे ऑलिम्पिकचे सामने पहिल्यांदा इसवी सन पूर्व 776 मध्ये झाल्याची पहिली नोंद तिथे सापडते आपल्याला. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. आणि ह्या ऑलिम्पिकच्या सामन्यांमध्ये जो यशस्वी व्हायचा, जो जिंकायचा, त्याला ऑलिव्ह वृक्षाची फांद्या ज्या आहेत त्याची माळ बनवून त्याच्या गळ्यात घालून त्याचं गौरव करण्यात येत असे. मी तुम्हाला दाखवते ऑलिव्ह वृक्षाची माळ. ही बघा, ही अशा प्रकारे ऑलिव्ह वृक्षाची माळ असते आणि ही ऑलिव्ह वृक्षाची माळ जिंकलेल्या खेळाडूच्या गळ्यात घालून त्याचा गौरव करण्याची प्रथा होती. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. आता ग्रीस देशामध्ये ह्या स्पर्धा असल्यानंतर अनेक शहरातील लोक जे आहेत परस्परांमधला जो भेदभाव आहे तो विसरून स्पर्धकांचे स्वागत करायचे. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. आणि या सामन्यामध्ये जे खेळाडू भाग घ्यायचे कॉम्पिटिशनमध्ये, खेळामध्ये, राष्ट्रीय सण समारंभ जे असतात, जसे की आपल्या इथे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिन, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, गांधी जयंती 2 ऑक्टोबर, असे जे राष्ट्रीय समारंभ असतात, सण असतात, त्यावेळी त्यांना मानाचं स्थान मिळायचं, त्यांचा गौरव केला जायचा. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पडले. आणि पुढे काय झालं की ग्रीस सत्ता जी आहे तिचा ऱ्हास झाला, म्हणजे ही सत्ता संपुष्टात आली, नाश झाला, नष्ट झाली ही सत्ता. आणि त्याबरोबरच इसवी सन पूर्वी 394 मधले हे सामने जे आहेत ते पूर्णपणे बंद पडले. मुलांनो, इथे या पाठाला आधी सुरुवातीला 5 खंडांचा उल्लेख आला की पूर्वी 5 खंड होते आणि त्या 5 खंडाची नावं मी सांगितली आहेत, पण आता ते 5 खंड राहिलेले नसून ते 7 खंड झालेले आहेत, है ना. आणि हे 7 खंड कोणते त्यांची नावं पण मी तुम्हाला सांगते. नंबर 1 आशिया, नंबर 2 आफ्रिका, नंबर 3 युरोप, नंबर 4 अमेरिका, नंबर 5 ऑस्ट्रेलिया, नंबर 6 अंटार्क्टिका आणि नंबर 7 आर्क्टिक. तर हे 7 खंड सध्या आहेत. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. बरेच दिवस झाले, बराच काळ उलटला, सामने बंद पडले, पण ह्या सामन्यांमध्ये एकमेकांसोबत मैत्रीची भावना ठेवणारे देश आणि ह्या सामन्यांमुळे परस्परांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये मैत्रीची भावना निर्माण व्हायची. आणि मग एकदमच ह्या मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांची 1894 साली आपल्या या आधुनिक जगाला, आजच्या जगाला आठवण झाली की नाही, अशा प्रकारचे सामने व्हायला पाहिजेत, एकमेकांमध्ये मैत्री राहते. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती आणि मग अशी आठवण झाल्यामुळे फ्रान्स देशामध्ये त्यावर्षी ऑलिम्पिक काँग्रेस म्हणजे एक प्रकारची सभा भरवण्यात आली. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते आणि त्या सभेमध्ये, त्या काँग्रेसमध्ये विविध प्रकारच्या राष्ट्रांचे प्रतिनिधी, मेंबर्स तिथे काय होते, उपस्थित होते. कुबर्टिन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले आणि नंतर त्या काँग्रेसमध्ये कुबर्टिन नावाचा जो फ्रेंच क्रीडातज्ञ आहे,
ह्याने काय केलं, ऑलिम्पिक सामन्याला पुनरुज्जीवन दिलं, म्हणजे पुन्हा ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात केली. शरीर संपदा वाढवण्यासाठी, म्हणजे आपल्या शरीराचा शारीरिक विकास चांगला करण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी, आपल्यामध्ये बळकटता आली पाहिजे, बल आलं पाहिजे त्यासाठी, आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. आणि एकमेकांमध्ये देशांमध्ये परस्परांमध्ये मैत्रीची भावना व्हावी, मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच, पूर्वीच्या ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच नव्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यात याव्या असं ठरलं. ऑलिम्पिक सामने पुन्हा एकदा सुरू व्हावेत असं ठरलं. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात आणि परत 1896 पासून ऑलिम्पिक सामने सुरू झाले आणि दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये ते भरवण्यात येतात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. आणि ह्या ऑलिम्पिक सामन्याच्या निमित्ताने सद्भावना म्हणजे एकमेकांमध्ये चांगला विचार करण्याची भावना, समता, मैत्री, दोस्ती आणि विश्वबंधुत्वाची भावना व शिस्त, डिसिप्लिन व ऐक्य म्हणजे एकता, ह्या भावना काय होतात, वाढीस लागतात. म्हणजे ह्या भावनांचा विकास होतो. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. तर या ऑलिम्पिक सामन्यांमध्ये वेगवेगळे सामने खेळले जातात. तर ते 21 प्रकारचे खेळ ह्या सामन्यांमध्ये खेळले जातात. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. पुरुषांसाठी वेगळे सामने होतात आणि स्त्रियांसाठी वेगळे खेळ होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते आणि ह्या सामन्यांची व्यवस्था पाहण्यासाठी एक समिती नेमलेली असते आंतरराष्ट्रीय प्रकारची. तिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणतात आणि या समितीप्रमाणे सगळे ऑलिम्पिकचे निर्णय घेतले जातात. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. आणि मग या समितीमध्ये प्रतिनिधी कोण असतात, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेणारे जे देश आहेत प्रत्येक देशाचे 1 किंवा 3 प्रतिनिधी असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते आणि या समितीमध्ये मग खेळांची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे दिल्या जाते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. ह्या स्पर्धा एवढ्या मोठ्या असतात की ह्या स्पर्धांसाठी लागणारा खर्च फार मोठा असतो आणि त्यामुळे हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. तर हा पैसा कुठून उभारण्यात येतो, इथे पैसा कसा जमा करण्यात येतो खर्चासाठी, तर प्रत्येक देश जो या स्पर्धांमध्ये उतरतो तो प्रत्येक देश यामध्ये काय करतो, पैसे देतो आणि अशा प्रकारे ह्या ऑलिम्पिकच्या क्रीडा भरवल्या जातात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. हे खेळ अशा प्रकारे खेळले जातात की इथे कुठल्याही जातीला महत्त्व दिलेलं जात नाही, धर्माला महत्त्व देत नाहीत किंवा वर्णभेद, कुठल्याही प्रकारचा भेद, पक्षपात इथे नसतो. सर्व कसे समान आहेत, एक आहेत, अशा प्रकारचा संदेश या खेळांमधून आपल्याला मिळतो. येथे सर्वांना समान संधी मिळते, एकसारखी संधी सर्वांना, कुणाला कमी नाही, कुणाला जास्त नाही. अमेरिकेतील जेसी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू बघा, अमेरिकेमध्ये जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे जेसी ओवेन्स. हा वंशाने कोणता आहे, आफ्रिकन आहे. पण 1936मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. बर्लिनला जी 1936मध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा झाली त्यामध्ये त्याने 4 अजिंक्यपदं मिळवलेत. कोणी मिळवलेत, अमेरिकेतील जेसी ओवेन्स याने. आणि हा मूळचा वंशाने कोणता होता, आफ्रिकी खेळाडू होता. इतकेच नव्हे, बघा आता हा ओवेन्स याचं मी तुम्हाला चित्रसुद्धा दाखवते. हे बघा, जेसी ओवेन्स हा आहे तो खेळाडू, आफ्रिकी आहे पण अमेरिकेचा आहे. इतकेच नव्हे तर ते 4ही बाबतीत त्याने 9 उच्चांक प्रस्थापित केले.
अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेला हे एक फार मोठं यश त्यांनी मिळवून दिलं. तो फार मोठा शिल्पकार ठरला यशाचा अमेरिकेच्या. पण होता वंशाने कोण होता? आफ्रिकन होता. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला कळतं की या क्षेत्रात जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद मानला जात नाही. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला. केवळ अमेरिकेलाच यामुळे आनंद झालेला नाही, केवळ अमेरिकेनेच नाही तर सर्व जगाने, जगातील सर्व देशांनी त्याचा फार मोठा गौरव केला. केवढे कौतुक केले, फार कौतुक केले त्याचे. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली की त्याचा वर्ण कोणता आहे किंवा त्याचा देश आफ्रिका आहे किंवा तो काळा आहे, हे सगळं विसरून लोकांनी त्याची केवळ प्रशंसा केली. कारण त्यांनी अजिंक्यपद मिळवलं ऑलिम्पिकमध्ये. आणि ऑलिम्पिकमध्ये जातीभेद, वर्णभेद, देशादेशातील भेद, काळा गोरा हे सगळं काही मानलं जात नाही. हे एक फार मोठं उदाहरण आहे याचं. एमिल झेटोपेक, बघा मी तुम्हाला चित्र दाखवते. हा आहे तो एमिल झेटोपेक. यांनी काय केलं बघा. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. आणि त्याने 1952 साली हेलसिंकीचं जे मैदान आहे हे फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामध्ये आहे. तिथलं हे स्टेडियम आहे. आणि हे मैदान त्यानं गाजवलं म्हणजे ह्या मैदानावर त्यांनी जीत हासिल केली. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले. मॅरेथॉन शर्यत जी असते त्याच्यामध्ये आणि 5000 मीटर धावणं याच्यामध्ये त्यांनी नवीन विक्रम केला, तो जिंकला. यामध्ये नवा इतिहास घडवला, नवीन इतिहास त्याने घडवला या बाबतीत. आता मॅरेथॉन शर्यत ही एक धावण्याची लांब पल्ल्याची शर्यत असते आणि ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते 42.195 किलोमीटर किंवा 26 मैल 385 यार्ड. ह्या शर्यतीमध्ये सर्वसाधारणपणे रस्त्यांवरूनच धावतात. काही असं म्हणजे एक प्रकारचं ते खेळपट्टी तयार केलेली नसते धावण्याची. रस्त्यावरून हे या खेळामध्ये धावल्या जातं आणि एवढं अंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये कापलं. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. तो एवढा धावण्यात पटाईत होता की त्याला मानवी रेल्वे इंजिन जगातलं असं सुद्धा लोक म्हणायला लागले. अशी त्यांनी प्रसिद्धी मिळवली की हे एक प्रकारचं मानवी इंजिनच आहे. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोव्हाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. तर ह्यांनी जे यश संपादन केलं त्याच्यामुळे काय झालं की ह्याच्याबद्दल झेटोपेकबद्दल तर लोकांना अभिमान वाटायलाच लागला. आणि पण त्याचबरोबर तो ज्या देशाचा होता झेकोस्लोव्हाकियाचा, त्या देशाबद्दल सुद्धा लोकांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली. तर असे हे मैत्रीची भावना ठेवणारे ऑलिम्पिकचे सामने आहेत. पुढला आहे आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला. बघा चित्र दाखवते. हा आहे अबेबे बिकिला. या खेळाडूने काय केलं बघा. तर या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. हा जो होता झेटोपेक, यांनी पायामध्ये शूज वगैरे घालून शर्यत जिंकली. पण हा आफ्रिकेतील परत इथिओपियाचा अबेबे बिकिला जो आहे याने पायामध्ये अनवाणी म्हणजे पायामध्ये काहीही न घालता, चप्पल, सँडल, काय म्हणू आपण, शूज वगैरे न घालता त्यांनी काय केलं, अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काटले. तर एवढं मोठं जे अंतर आहे मॅरेथॉनचं त्यांनी 2 तास आणि 15 मिनिटांमध्ये फक्त काटलं. फॅनी बँकर्स ही कोण आहे? फॅनी बँकर्स.
या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. ही महिला खेळाडू आहे, स्त्री खेळाडू आहे आणि हिने काय केलं की 1948 साली ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्यामध्ये मैदान दणाणून सोडलं, म्हणजे यश हासिल केलं. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. ह्या महिलेने 100 आणि 200 मीटरच्या शर्यतीमध्ये पहिला नंबर मिळवला, पहिला क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले आणि ह्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारत सुद्धा मागे राहिलेला नाही. त्याने पण अनेक वर्षापर्यंत अजिंक्यपद टिकवलं. आणि सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद, याचं नाव तुम्हाला माहिती असेलच, यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत राहिले. हा जो हॉकी खेळणारा ध्यानचंद आहे याने अनेक वर्षापर्यंत काय केलं, जीत हासिल केली, अजिंक्यपद मिळवलं. म्हणूनच याचं नाव कित्येक वर्ष जगाच्या जिभेवर नाचत राहिलं. बघा, हे ध्यानचंदजी यांनी, ध्यानचंद सिंग. तेव्हा खेळाडूंना ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. आणि हे जे सामने खेळले जातात तेव्हा हा ऑलिम्पिकचा ध्वज जो आहे फार अभिमानाने आपल्या पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देत असतो. कारण पराक्रम केल्याशिवाय आणि प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही, हे हा ध्वज दाखवत असतो. या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. ही जी 5 वर्तुळं आहेत मी तुम्हाला याच्या आधी दाखवलीत, या ध्वजावरचे हे 5 खंड म्हणजे हे 5 वर्तुळं सर्व जगाला समता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत असतात. तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते आणि त्याच्याजवळच हे मी ज्योत तुम्हाला दाखवली आहे, मशाल ज्याला आपण म्हणतो, ती मशाल त्याच्या शेजारी असते. आणि ह्या मशालचा काय अर्थ असतो की तुमचे जे क्षुद्र विचार आहे, हीन दर्जाचे जे विचार आहेत, जातीभेद, वर्णभेद, विषमता, हे भांडण, हे सगळे जे विचार आहेत, हे अंधकार, म्हणजे हा जगातला अंधकार आहे आणि हा अंधकार कोणीही पसंत करत नाही. तर आपल्याला काय पाहिजे असतं, प्रकाश पाहिजे असतो. म्हणून ही मशाल, ही ज्योत काय म्हणते की असल्या प्रकारचे हे विचार जे आहे अंधकाराचे, हे सोडून ही ज्योत म्हणते की माझ्यासारखे तुम्ही चांगल्या विचारांनी तेवत राहा. तर मुलांनो, अशा प्रकारे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप हा पाठ आपण बघितला आहे. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.